नमस्कार. आईचं छत्र हरवल्यानंतर आयुष्यामधलं बरंच काही संपलंय असं वाटतं. ज्या आईने लहानाचं मोठं करण्यामध्ये कितीतरी खस्ता खाल्लेली आहे. आपलं लेकरू लहानाचं मोठं होतं, स्वतःच्या कर्तृत्वावर उभा राहतं. त्यावेळी ज्या अंतःकरणाला जगामध्ये सर्वात जास्त आनंद होतो, ते अंतःकरण असते आईचं. ज्यावेळी ही आईच जगामध्ये नसते ना, त्यावेळी तिची पोकळी कधीच भरून निघत नाही. प्रत्येक क्षणाला आईची आठवण येत राहते, कुरतडत राहते. असं म्हणतात, जगातली कोणतीही वस्तू, कोणतीही गोष्ट तुम्ही पैशाने विकत घेऊ शकता. आईचं निस्वार्थी, निर्व्याज प्रेम आपण कधीही खरेदी करू शकत नाही. अशोक निवृत्ती सांगळे यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशोक सरांनी नाशिकहून धनगर वस्ती शाळेसाठी 5,121 रुपयांची मदत पाठवली आहे. त्यांचं नाशिकला प्रगती बुक स्टॉल आहे, ज्या दुकानाच्या माध्यमातून हा माणूस सतत विद्यार्थ्यांना, शाळांना मदत करत राहतो. जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन लेकरांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करत राहतो. काल त्यांनी नाशिक जिल्ह्यातीलच एक शाळा दत्तक घेतली आईच्या स्मृतीप्रित्यर्थ. विचार करा, किती उच्च कोटीचे संस्कार त्यांच्यावर आईंनी केले असतील. आई 2013 साली गेल्या. आजही प्रत्येक क्षणाला या माणसाला आपल्या आईची आठवण येते आणि आईने दिलेले संस्कार आपल्या कृतीमधून हा माणूस जपत आहे. धनगर वस्ती शाळेचे व्हिडिओ त्यांच्या पाहण्यात आले आणि सर, इथं गार्डनचं काम सुरू आहे, त्यासाठी मला आईच्या आठवणीमध्ये मदत करायची आहे आणि त्यांनी एवढी मोठी मदत शाळेला पाठवली. आदरणीय दादा, आईंना विनम्र अभिवादन, त्यांना विनम्र आदरांजली. तुम्ही आईने दिलेल्या संस्कारावर जे मार्गक्रमण करत आहात, जे चालत आहात, ते अनेकांसाठी दीपस्तंभाप्रमाणे आपण भासत आहात. आपण दुर्गम भागातील, ग्रामीण भागातील शाळा उभ्या राहाव्या, मुलांनी दर्जेदार शिक्षण घ्यावं, यासाठी आपल्या दुकानाच्या माध्यमातून, आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून जे काम करत आहात, ते समाज उभा करणार आहे. तुमच्या कर्तृत्वाला सलाम आहे. शाळेच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.